आज आपण परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना झाली त्याबद्दल आपण सर्व कार्यकर्ते अकोले तालुक्यातून सर्व जमले आहो। यांचे नेतृत्व आपले विचारवंत विजूभाऊ, डॉक्टर अजित नवले, सावंत सर, सर्वच कार्यकर्ते आपण इथे जमलेलो आहे। आज आपल्याला सर्वांना इतकं वाईट वाटतंय का बाबासाहेबांची विटंबना झाली आणि त्यामध्ये ज्या सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, ही घटना घडली आणि म्हणतात का त्याचा मृत्यू झाला। अरे पोलीस लोकांनी त्यांना जोर मारहाण केली आणि त्याचा मृत्यू घडून आणला। आज आपल्याला सर्वांना भव्य संख्येने आज उतरावं लागेल आणि या अमित शहाचा राजीनामा द्यावा। अमित शहा आज तिथे बसलेत आणि बोलतात का बाबासाहेब असे बाबासाहेब तसे। बाबासाहेबांना बोलताना लाज वाटत नाही? बाबासाहेब का लहान होते का? बाबासाहेब एका जातीचे नव्हते, बाबासाहेब सर्व बहुजन समाजाची बाबासाहेब होते। बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आज ती घटनेवर तुम्ही करायला लागले आणि बाबासाहेबांची विटंबना करायला लागले। एवढं बोलून मी थांबते। तथागत भगवान बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्वच महापुरुषांच्या विचाराला कर्तृत्वाला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी परभणी या ठिकाणी जी काही घटना घडली ही आपल्या सर्वांना तर माहीत आहेच। त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आपल्या अकोले गाव शहरामध्ये अकोले तालुक्याचे तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि संविधान प्रेमीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचेच भूषण आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व विजयराव वाकचौरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आपण त्या ठिकाणी निषेधाची एक छोटीशी सभा आपण घेतोय। प्रथमतः ही घटना 10 डिसेंबर रोजी एका माथे फिरवणे संविधानाच्या शिल्पाची तोडफोड केली। त्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले। निषेध करणं ही चूक आहे का? नाही, परंतु त्या ठिकाणच्या प्रशासनाने कोंडिंग ऑपरेशनच्या निमित्ताने घराघरात घुसून आपल्या महिलांना, मुलींना, युवकांना अतिशय बेदम मारहाण केली। खऱ्या अर्थाने त्याचा निषेध करणं आपल्या हातात होतं, कारण करणं गरजेचं होतं। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी निषेध करतोय। पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेण्यापेक्षा फक्त एकच सांगेल की मला वाटतं जे काही पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळीतल्या माणसांना मारहाण केली त्याचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने केंद्रीय गृहमंत्री जबाबदार व्यक्ती अमित शहा साहेबांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या बाबतीत जे काही आपण शब्द वापरला त्याच्याही बद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करताना थांबतो। जय हिंद, जय महाराज। म्हणजे एकदम माझे 2च वाक्य बोलणार आहे। त्या आत्ताच ताईंनी सांगितलं की 2 मिनिटात बोला, असं कसं म्हणताय? तर बरोबर आहे, खरंच 2च मिनिटात एवढ्या मोठ्या अकोल्यामध्ये आपणच काय? अरे तुम्ही जाती धर्म याच्याकडे काय बघताय? जरा विचारांवर काहीतरी बघत घ्या ना, काहीतरी विचारांचं। म्हणजे काय तुम्ही जाती धर्म तुम्हाला जे करायचंय ना तेच करू पाहताय तुम्ही, पण तुम्हाला ते जमत नाहीये। मी ते टीव्हीवरती बातमी पाहिली की ते अमित शहाजी का म्हणायचं अमित शहाजी एवढा घाणेरडा आपल्यावरती हे करतो, आरोप करतो, काय आपण काय ना मोठेपणा द्यायचा। तर मी ते टीव्हीवरती बातमी ऐकली की आंबेडकर ही फॅशन झाली। कसली फॅशन झाली? लाज वाटायला पाहिजे खरंच आरामकरांना असं बोलतात ना तुम्ही। राजा ही प्रजेवरती राजा होत असतो तो। मला पण आता करा सूर्यवंशीच्या बरोबर तुम्ही सर्वजण मला पण शहीद म्हणाल। तर मी म्हणते ते असं हेडिंग होतं की एवढ्या वेळा जर देवांचं नाव घेतलं तर स्वर्गात जातो। कोणी पाहिलं स्वर्ग? हा नरक तुला माहितीये का काय करेल नरक आता तुला? हे कसं झालेलं वाक्य आहे की एवढ्या वेळा आपण जर देवाचं नाव घेतलं तर आपण स्वर्गात जाऊ आणि आंबेडकर ही फॅशन झाली। फॅशन नाही बाबा, जरा तू बसला गृहमंत्री म्हणून तर सासू आहे ना, जेव्हा सासू असते की सून सुद्धा चिंजावस्थेत असते। तर असं काही विचार करायचा नाहीये की गृहमंत्री झालाय म्हणून तू फार मोठा कोणी झाला। तर प्रत्येकाने आहे ना एक प्रतिनिधी म्हणून तुमची नेमणूक केलेली असते आणि त्या प्रतिनिधित्वाचा जरा विचार करायचा। अक्षरशः एवढा मोठा अकोला, अरे कसल्या सत्यात जात आहे, कसल्या कशात जात आहे? जरा विचारांचा अभ्यास करा। जर आपल्याला पुरोगामी असा तालुका म्हणायचा असेल तर एवढीच तुटपुंजी संख्या का? पण ही संख्या कशाच्या जीवावर गोळा झाली आहे? जास्त प्रजा गोळा होण्यापेक्षा थोडीशी तुटपुंजी संख्या, पण हीच खूप काही करू शकते। मला अक्षर
आठवतंय की देवादेवांचा म्हणून बसू नका, तुम्ही विचारांचा जरा विचार करा. ठीक आहे, धन्यवाद. खरं तर हे जे संविधान आहे, हे संविधान यापूर्वी जे संविधान होतं ती होती मनुस्मृती. ही मनुस्मृती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. खरं तर महिलांनी बाहेर निघायचं नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगायचं नाही, कुठेही काम करायचं नाही, अशा प्रकारची मनुस्मृती होती ती, आणि ती जाळली. आणि आता जी नवीन मनुस्मृती त्यांनी उदयास आणली ती जाळून एक राज्यघटना सर्वांना ती बहाल केली. म्हणजे पूर्ण देश हा माझ्या संविधानावर चालतो खरं तर. आणि जो सोमनाथ सूर्यवंशी आहे यांना जी अमानुषपणे पोलीस प्रशासनाने मारहाण केली, खरं तर व्हिडिओ काढणे हे काही चुकीचं नाही. आता तुम्ही डिजिटल इंडिया केली म्हणजे व्हिडिओ तर काढणारच ना सर्वजण. व्हिडिओ काढली म्हणून तुम्ही त्यांना पोलीस कोठडीत डांबलं. त्याच्या आईची परिस्थिती काय, त्याच्या घरच्यांची परिस्थिती काय, तो पण माथे फिरून होता, तो LLB करत होता, तो वकील होता, आणि फक्त शूटिंग काढली या भ्रमातून त्याला पोलीस कोठडीमध्ये ठार मारले. आणि खरं तर याला सर्वांनी म्हणजे जे RSS असेल, जे BJP सरकार असेल, या सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन हे सगळं कटकारस्थान रचलेलं आहे. आपण या सर्वांचा, पोलीस प्रशासनाचा, RSSचा, भारतीय जनता पार्टीचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. खरं तर अमित शहा बद्दल तर काय बोलावं, त्याला स्वर्गात जर गेला असतं तर त्याला गृहमंत्र्याचं पद नक्कीच भेटलं असतं. आपण सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी त्याला खरंच संविधान चांगलं वाच बाबा, काय आहे तू गृहमंत्री का झाला, कसा झाला, तू काय नुसतं हवेत गोळ्या मारून बोलू नको. संविधानामुळे आज तू गृहमंत्री आहे म्हणून इतक्या उच्च पदावर गेला, आणि तूच बघतोय काय आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. अरे रक्तात, जीवामध्ये जोपर्यंत रक्त आहे, एक वेळा नाही, 1000 वेळा नाही, लाख वेळा नाही, अगदी जीवात जीव असेपर्यंत आम्ही फक्त आंबेडकर आंबेडकर आंबेडकरच म्हणणार आहोत. इतकंच बोलते, थांबते. जय. येथे जमलेले सगळेच माझे बंधू भगिनींनो, सर्वप्रथम अमित शहांच्या त्या वक्तव्यांचा निषेध मी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांमार्फत एक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की बाबासाहेब या देशाचा फॅशन नव्हे आत्मा आहे. ज्यांनी एकदा मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला का तुम्हाला आधी धर्म आहे का देश आहे, धर्म आहे की देश आहे. माझ्या मनात तेवढ्यात मी त्याला एक प्रश्न विचारला, म्हटलं माझ्या प्रश्नात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. तुला डोळे किती आहे? तर म्हणे 2. म्हटलं त्यापैकी कोणता देणार? म्हणे कोणताच नाही. म्हटलं बाबासाहेबांनी आपल्याला असं संविधान दिलेलं आहे का त्याचे 2 डोळे आहेत, धर्म आणि देश. ज्यावेळेस मी धर्माच्या दृष्टीने पाहतो तो मला माझा देश दिसतो, आणि देशाच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेस मी माझा देश आणि धर्म दिसतो. अशा या आपल्या देशाच्या आत्म्याला सरकारमधील जबाबदार व्यक्तीने असे शब्द वापरणे म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी थोडीशी जर आपल्यामध्ये त्याची हे असेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा. आणि आपण आपल्या सर्वांना या गोष्टीतून जाग होण्याची गरज आहे का संविधानाची जी हिफाजत ज्याला म्हणू, ज्याची आपल्याला करण्यासाठी आपण स्वतःहून अग्रेसर झालो आहो, आणि याच्यात आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि तसंच हे साऱ्या गोष्टी होत असताना एक तरुणाला आपला प्राण द्यावा लागतो, आणि कित्येक तरुण असे आहे का ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणू जीते जी मर रहे. हे सारं जे आहे एक घडतंय, या सरकारचाच आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. शांतीचा संदेश देणारे महातरुण तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपण आज सर्व जमलात त्या घटनेचे जे परभणीत जी घटना झाली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि अमित शहाने जे परळले त्याचा निषेध करण्यासाठी. आज आपण बघतोय परभणीची घटना झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. सरकारकडून कोणतंही जबाबदार वक्तव्य येत नाही, परंतु सरकार म्हणतं की कोंबडीनं ऑपरेशन झालं नाही,
सूर्यवंशीचा मृत्यू हा श्वसनाच्या आजारानं झाला. आज आम्ही व्हिडिओ बघतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये पोलीस स्वतः, तिथले बेजबाबदार पोलीस स्वतः रिक्षांचे काचा फोडतात, महिलांना अत्याचार करतात, मारतात, हे व्हिडिओ दिसतात. तरी इथलं प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आणि लाजिरवाने प्रकार करतात आणि बोलतात की असं झालंच नाही. इतकं खोटारड सरकार. मी 2018ची जी भीमा कोरेगावची दंगल झाली त्यावेळेस पण बघितलं, ज्या ज्या वेळेस बीजेपीचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईल त्यावेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेला, बाबासाहेबांच्या समाजाला बळत दवकलं जातं आणि इथल्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु इथली आंबेडकरी जनता आणि हे सर्व संविधान प्रेमी जनता हे तुमचा जो कट आहे तो लवकरच ओळखतात. इथल्या सर्व संविधान प्रेमींनी इथून पुढे यांचे जे काही कार्यकांड आहेत, आत्ताच अमित शहा बोललाय का आंबेडकर म्हणजे फॅशन झाली. ही फॅशन नाही, ही या देशाची पहिचान आहे. आंबेडकर या देशाची पहिचान आहे आणि ही पहिचान चंद्रसूर्य असेपर्यंतच राहील, अशापर्यंत या देशामध्ये राहील आणि जगात पण राहील. मी या दोन्ही झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. खूप बोलायचं होतं, मुद्दे मधून सोडावं लागतात आणि जास्त वक्त्यांना बोलायचं असल्यामुळे मी थांबवून घेतो. जय भीम, जय भीम. खरं तर परभणीची घटना ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या घटनेमुळे जे काही झालंय ते महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. तर या गोष्टीच्या निमित्ताने मी एक कायद्याचं थोडंसं ज्ञान असणारा व्यक्ती म्हणून, तर भाऊंनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आपल्याला असा मोर्चा काढायचा आहे, तर मी म्हटलं भाऊ तुम्ही फक्त सांगा असं की आपल्याला मोर्चा काढायचा आहे. आपल्या तालुक्यातील समाज असा आहे की त्याचं रक्त आपोआप उसळतं. जेव्हा बाबासाहेबांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा फुलेंच्या किंवा महापुरुषांच्या जेव्हा अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये एक अस्मिता निर्माण होते आणि रक्त द्वित गतीने सळसळत असतं. आणि म्हणून एकदा अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही सगळ्यांनी जो काय प्रतिसाद दिला, म्हणून प्रथमतः मी जन आक्रोश समितीच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मला दुसरी गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवली की आजपर्यंत महिला, आम्ही पुरुष बोलत आलो आहोत, पण या वेळेला महिलांना असं वाटलं चार भिंतीच्या आतमध्ये राहणारी महिला जेव्हा व्यासपीठावरती येते तेव्हा आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने बाबासाहेब कसे मांडू शकतात हे जर मला पाहिजे, आज कोणाला वाटलं असेल तर आज खऱ्या अर्थाने त्या अनेक ताई आपल्या आज इथे बोललेल्या आहेत. पण बॉटम टू हार्ट मनापासून त्यांना वाटलं की बाबासाहेबांविषयी आपण काहीतरी बोललं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण काहीतरी बोललं पाहिजे, अन्याय झाला तो आपण मांडला पाहिजे, त्याच्यावरती वार केला पाहिजे, हे आज महिलांना वाटलं. याचाच देखील मला एक आनंद वाटतो. दुसरी गोष्ट महत्वाची असेल की परभणीमध्ये जे काही झालं, खरोखर आपण पोलिसांना दोष देण्यापेक्षा पोलिसांच्या माध्यमातून, पोलिसांच्या आडून आणि त्यामध्ये जे काही समाजकंटक घुसले होते यांचा देखील आपण शोध घेतला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरती किती आहात मला माहित नाही, पण मी सोशल मीडियावरती काम करतो. एकदा इकडे बीजेपीच्या माध्यमातून आपण ईव्हीएमच्या घोटाळा सगळ्यात जास्त जर कोणी मांडला असेल तर तो आंबेडकरी जनतेने मांडला विजूभाऊ. आणि म्हणून त्यानंतर तो जो आवाज होता तो दाबण्याचा प्रयत्न हा परभणीच्या माध्यमातून झालेला आहे. परभणीमध्ये आपल्या संविधानाची विटंबना झाली आणि त्यानंतर आतापर्यंत एक तरी अशी घटना दाखवा तुम्ही का त्या ईव्हीएम वरती कोणतरी बोललेलं आहे. म्हणून ही जी काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे ही फिरवण्याचं काम, सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम या पद्धतीने या बीजेपीने केलेलं आहे. आणि खरोखर अमित शहा सारख्या माणसाने मनामध्ये द्वेष निर्माण केलेला आहे, त्याला तडीपार करण्यात आलं होतं आणि म्हणून त्याला त्यावेळेची जी काही रोष होता तो आज त्यांनी बाबासाहेबांच्या माध्यमातून सांगितलंय. आमच्या महिलांनी सांगितलं की ती फॅशन नाही, आमचं पॅशन आहे, बाबासाहेब एक आयडेंटिटी आहे. बाबासाहेब जय भीम नावाचा चित्रपट तुम्ही पहा, जय भीम नावाच्या चित्रपटामध्ये कुठेच बाबासाहेब आंबेडकर दाखवलेले नाही, कुठेच जय भीम शब्द दाखवलेला नाही. पण तुम्हाला सांगतो बाबासाहेब म्हणजे काय, जय भीम ही एक प्रेरणा आहे, जय भीम एक स्वाभिमान आहे, जय भीम एक लढण्याची ताकद आहे, हे त्या जय भीम चित्रपटातून दाखवले. या अमित शहाला म्हणा संसदेमध्ये जय भीम चित्रपट दाखव आणि तुला सुद्धा कळेल का व्हॉट इज डेफिनेशन ऑफ द जय भीम. मग तुला कळेल का बाबासाहेब म्हणजे काय आहे. अनेक गोष्टी आम्हाला बोलाव्याच्या वाटतात, परंतु मला वाटलं होतं का आपण थांबूयात आणि नवीन तरुणांना संधी देऊयात. जेव्हा मी भाऊंनी 2 वेळा मला सांगितलं, पण जेव्हा आमच्या माता भगिनी उभ्या राहत होत्या त्यावेळेला मी सावंत साहेबांना सांगितलं, साहेब
बघा आपण ज्या वेळेला अजित नवले साहेब भाषण करतात किंवा या तालुक्यातील तमाम पुरोगामी नेते भाषण करतात, त्यांच्या तोडीस तोड देऊन आमच्या महिला भगिनी भाषण करताना आपण आज पाहिलेले आहेत. ही बाबासाहेबांची ताकद आहे, हे बाबासाहेबांनी दिलेले. येत्या अमित शहा आणि मोदीला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. म्हणून मला माझ्या अनेक काही गोष्टी मला त्या तपासामध्ये सुद्धा, मी एक कायद्याचा अभ्यासक आहे, वकील आहे, पत्रकारितेमध्ये मी बरेच 16-17 वर्ष घातलेली आहे. पण म्हणून मला वाटतंय की तो जो काही तपास चालू आहे तो तपास अतिशय चुकीच्या गतीने चालू आहे. ज्या पद्धतीने पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली आणि तो पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला, पण त्याला खऱ्या अर्थाने पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण झालेली, या गोष्टीचा सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या आमच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण 5 जानेवारीला इथे मोर्चा काढला होता, त्याचं पहिलं टोक या होमगार्डच्या ग्राउंडवर होतं आणि दुसरं टोक जिल्हा परिषद नगरपंचायतच्या टोकावरती होतं. जर योग्य न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आपण येथे काढणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाऊंना मी विनंती करतो, हे व्यासपीठ ते नाही, परंतु बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आपण एक मार्काचा ग्रुप तयार केलेला आहे. भाऊ त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये बाबासाहेब जर आपली अस्मिता आहे, बाबासाहेब जर आपलं स्वप्न आहे, बाबासाहेबांचं स्मारक जर आपलं स्वप्न असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या स्मारकासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा एक मोठा मोर्चा काढावा लागेल. एवढंच मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि भाऊ जेव्हा या तालुक्यातील तमाम जे ज्येष्ठ पुढारी आहेत यांना मी एक आश्वासित करतो, तुम्ही ज्या वेळेला तुम्ही आवाज द्याल त्या वेळेला समाज तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नाराज करणार नाही, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. एवढंच मी आश्वासित करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय महात्मा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी आपण सर्व राजकीय क्षेत्रातील व कार्यकर्ते सर्व मान्यवर उपस्थित झालेत आणि कारणही काय आहे ते सर्वांना माहीत आहे. अनेक वक्ते बोलले, परंतु हे सर्व कार्यकर्ते जमले या ठिकाणी जमले. मी प्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. खरं तर हे सरकार जे आहे हे जातीवादी सरकार आहे आणि त्या माध्यमातून जे परभणी येथील जी घटना घडली, खरं निंदनीय एक अशी घटना आहे की ज्या घटनेच्या माध्यमातून एक साधा सुद्धा कार्यकर्ता जो वकील होणारा मुलगा होता त्याला पोलिसांनी निर्घृणपणे हत्या केली आणि मारून टाकल्याने हा मुख्यमंत्री म्हणतो की मी ते त्यांना अटक आलाय. अरे तुम्ही काय इतिहास काय तुम्ही बघा. आणि खरं सांगायचं तात्पर्य असं जास्त बोलायला वेळ नाही, परंतु भाऊने संधी दिली म्हणून मी जास्त बोलणार नाही. परंतु बीड येथे सुद्धा जे मराठी समाजात सरपंचाची हत्या झाली, इकडे परभणीची घटना झाली, अशा अनेक घटना झाल्यात. परंतु हे सरकार हे कुठल्याही समाजाला मानणार नाही. परंतु हे संविधान जे आहे हे सर्व धर्मांना एकजुटीने एका रेषेत चालणारे संविधान आहे. हे ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळतं. म्हणून मी जास्त बोलणार नाही. परंतु जी घटना घडली ते मी आमच्या सर्वांच्या वतीने मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर राष्ट्र सेवा दलाचे नेते विनय सावंत. आज या ठिकाणी ज्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागलं, ही खरं तर अत्यंत संताप आणणारी गोष्ट आहे की सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा मृत्यू नाहीये, त्यांचा पोलीस कोठडीमध्ये ठरवून केलेला हा खून आहे. आणि म्हणून आपण संतापानं या ठिकाणी सगळे एकत्र झालो आहेत की सोमनाथ भाऊचं कुटुंब एकटं नाहीये, आपण सर्वजण त्या सोमनाथ भाऊच्या कुटुंबासोबत आहोत. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून आज एका सर्वोच्च पदावर असताना अमित शहा जे बरळले असं आपण म्हणतोय, भाऊ मला असं वाटतं ते बरळले नाहीत. त्यांनी जी गरळ ओकली ती स्वाभाविकपणे त्यांच्या पोटामध्ये जी गरळ होती ती त्यांच्या ओठावर आली. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जो अविचार आहे या देशातला, या अविचारानं या देशामध्ये जे अनेक वर्ष तो अविचार रुजून, मी RSS ला विचार कधीच मानत नाही,
कारण विचारांशी एक संघर्ष करून विचारांचा संघर्ष करता येतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या देशातला अविचार आहे असंच मी सातत्यानं मानत आलेलो आहे. आणि हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अविचार आहे, ज्याला मनुस्मृतीवर आधारित चातुर्वर्ण व्यवस्था हे ज्यांचं उद्दिष्ट आहे, हे हिंदू राष्ट्र घडवण्याची ज्यांची मूळ संकल्पना आहे आणि त्याच्यासाठीचा त्यांचा जो एक वेडगळपणा आहे तो अविचार आहे. हिंदू राष्ट्र कधीच उभं राहणार नाही, उभं राहिलं तर ते टिकणार नाही. धर्मावर आधारित उभी राहिलेली राष्ट्र ही कधीही टिकली नाहीत. हा जगाचा इतिहास असताना देखील पुन्हा पुन्हा धर्मावर एक राष्ट्र घडवण्याचा जो विचार मांडला जातो त्याला मी विचार मानत नाही, तो शुद्ध अविचार आहे. RSS हा वेडगळपणा आहे. आणि त्या RSSच्या विचारातनं अमित शहा यांनी जी गरळ ओकलेली आहे, मला एवढंच सांगायचं आहे की अमित शहा, तुम्हाला त्या पदावर राहण्याचा नैतिक कोणताही अधिकार उरलेला नाही. अमित शहानी या देशाची माफी मागितली पाहिजे. अमित शहानी या देशाच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे. आणि ज्यांना कुणाला अमित शहाना अजूनही पाठीशी घालायचं असेल, मला एवढंच सांगायचं या निमित्तानं, या SITच्या चौकशा, न्यायालयीन चौकशा, माझा नाही आता उरला त्याच्यावर काही विश्वास, काही घडणार नाही. आज फक्त वेळ काढूपणा आहे. काही महिने घालवायचे, आपल्याला शांत करायचं आणि पुन्हा नवे नवे विषय आपल्या समोर आणायचे आणि आपण पुन्हा त्यात अडकून जाऊ. आणखी 3 महिन्यानंतर आपणही सोमनाथ भाऊंना विसरून जाऊ. आणखी 3 महिन्यानंतर अमित शहा काय बरळले होते हेही कदाचित आपण विसरून जाऊ. हे जे षडयंत्र आहे, या षडयंत्राला जर फसायचं नसेल तर अमित शहांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, कोणताही नैतिक अधिकार आता उरलेला नाही. हे स्पष्टपणे आपल्याला सांगावं लागेल आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल. भाऊ, मी रामदासजी आठवले साहेबांच्या बद्दल मी नाही बोलणार, पण माझ्याही मनामध्ये एका आपल्या सहकार्याने या ठिकाणी आपली खंत व्यक्त केली. ती खंत माझ्याही मनात त्या दिवसापासून आजही कायम आहे की जे अमित शहा असं बरळत असतील त्यांना साथ देण्याचं काम आमच्याकडनं या पुढच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होताच कामा नये. हेही आम्हाला आमच्या नेत्यांना कधीतरी स्पष्टपणे सांगावं लागेल. आणि काही दिवस बघायची का वाट बघा, 2 महिने 3 महिने, काय SITची चौकशी, न्यायालयीन चौकशी, पण 3 महिन्याच्या आत जर याचा काही न्याय होणार नसेल तर यांना रस्त्यावर फिरकू देता कामा नये. एवढी ठाम भूमिका आपल्याला घेऊन या पुढच्या कालावधीत उतरावं लागेल. नाहीतर हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या तोंडांनी, आज अमित शहा बरबळले, त्यांनी गरळ ओकली, उद्या आणखी दुसरं कोणीतरी गरळ ओकेल, परवा तिसरं कोणीतरी गरळ ओकेल. गरळ ओकणारी तोंड बदलत राहतील आणि आपण फक्त मोर्चे काढत राहू. ज्या भगिनींनी या ठिकाणी मागाशी भावना व्यक्त केली, सागर भाऊ अगदी खरंय, आता आपल्याला भाषणातनं सगळ्यांनाच रिटायर्ड करा, काही गरज नाही. या आमच्या कन्या, या आमच्या भगिनी जेवढ्या त्वेषानं या ठिकाणी आज हे विचार मांडत होत्या, हीच खरं तर आंबेडकरांची ताकद आहे. हाच आंबेडकरांचा विचार आहे, हाच भारतीय संविधानाचा विचार आहे. आणि ज्या वेळेला आमच्या आज कॉलेजमधल्या भगिनी या ठिकाणी भारतीय संविधानाविषयी बोलतात, तोपर्यंत हे नक्की मनात आशावाद बाळगूयात की बाबासाहेब ही केवळ व्यक्ती नव्हते, बाबासाहेब हा एक विचार होते. आणि बाबासाहेबांचा हा जो विचार या भारत भूमीमध्ये, लोकशाहीमध्ये संविधानानं रुजवलेला आहे. असे किती अमित शहा येऊ द्यात, असे किती मोदी येऊ द्यात, असे किती फडणवीस येऊ द्यात, त्यांना भारताची लोकशाही, भारताचं संविधान यांना धक्का लावता येणार नाही याची जाणीव त्यांनी करावी. किती वेडगळपणा करत राहायचा, किती गरळ ओकायची ओकत राहा. याचबरोबर आणखी एका घटनेचा निषेध करणं मी आज या मोर्चाच्या निमित्तानं भाऊ गरजेचं मानतो. बीडला मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख, कारण काही असू द्यात, अमानुषपणे त्या माणसाला जे जीवे मारलं गेलंय त्याचाही निषेध आज या मोर्चाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त करूयात. एवढंच सांगून थांबतो की ज्या ज्या वेळी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर
आणि सगळेच महापुरुष यांच्याविषयी कुणीही गरळ ओकण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी या देशातला सर्वसामान्य माणूस, संविधान प्रेमी नागरिक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अमित शहा, अजूनही वेळ गेलेली नाही. देशाची माफी मागा, भारतीय संविधानाची माफी मागा. जय भीम, जय भारत, जय संविधान. हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या विरोधात त्याचप्रमाणे प्रमोद सूर्यवंशीचा जे खून झाला पोलीस कस्टडीमध्ये, त्या घटनेच्या विरोधात आपण जन आंदोलन या ठिकाणी आपण पुकारलं होतं. वेळ फार कमी होता. सागर भाऊ आणि आम्ही यावेळी ज्यावेळी बोललो तर त्यावेळी आम्ही सांगितलं होतं का जे जिवंत लोक असतील त्यांनी या मोर्चाला यावं. जे जिवंत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जे जिवंत आहेत तीच लोक यावीत. जी काही माणसं आलेत, या कमी वेळात आले, त्या सर्वांना, बाबासाहेबांच्या लेकरांना मी सर्वप्रथमतः जय भीम करतो. मित्र हो, आपण सर्वांची भाषणं ऐकली, विशेषतः महिला वर्गाची जी भाषणं झाली, त्या महिला वर्गानं संविधानाविषयी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते संविधान महारामांगा संभारासाठीच आहे का काय? याच ठिकाणी मी 200 लोकांना फोन केले होते, या तालुक्यातील 200 पुढाऱ्यांना फोन केले होते, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना फोन केले होते का तुम्ही या संविधानाच्या संदर्भात या. पण कोणाला काय कसली ॲलर्जी आहे काही समजत नाही. अमित शहाला जरूर ॲलर्जी आहे, पण आपण ज्यांनी संविधान पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते म्हणतो, बाबासाहेबांच्या नावानं आपण जगतोय, बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण जगतोय, ती माणसं आज मोर्चामध्ये दिसत नाही. आम्ही तुमची भाषणं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. संविधान प्रेमी जी लोक आहेत त्यांची भाषणं ऐकली पाहिजे. निवडणुकीच्या काळात शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करतात, मतं मागतात, पण निवडणूक संपल्यानंतर ज्यावेळी अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी मात्र तुम्ही पुढे येत नाही. आमचं जाऊ द्या हो, संविधान जे काही एका जातीच्या धर्माच्या लोकांसाठी नाही, संविधान हे कोणासाठी, महाराजांसाठी, बौद्धांसाठी बिलकुलच नाही. या संविधानाचे खरे रक्षण करते या देशातील आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बहुजन समाज असेल, आज जे उरले सुरले असतील, अनुसूचित जाती जमातीची लोक असतील त्यांच्यासाठी आहे. संविधानातून काय दिलं हे जर आपण मांडायला गेलो तर या ठिकाणी ज्या महिलांनी भाषणं केली ती त्यांच्या मताशी आपण सहमत असलं पाहिजे. ज्या महिला बोलतात त्या ठिकाणी आपला भावना व्यक्त करतात संविधान आहे, त्याच संविधान आहे. मात्र या देशातील बाबासाहेबांची एवढी ॲलर्जी वाढल्यासारखं झालंय का संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केला जातो. अमित शहा सारखा 2 नंबरचा पुढारी, 2 नंबर या अर्थानं आहे का तो तसाही 2 नंबर आहे, आणि 2 नंबर असा आहे का तो मोदी नंतर अमित शहा आहे. मग अमित शहा सारख्या माणसानं बाबासाहेबांच्या संदर्भात आंबेडकर हे करावं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे चळवळीतले कार्यकर्ते त्यांना माहिती आहे, जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर हे सर्वात भयानक प्रकार आहे. आणि त्याची भीती निश्चितपणे या सर्व देशातील जातीवादी शक्तींना आहे. त्यांना माहित आहे या देशातला जो काही बहुजन समाजाचा माणूस सुद्धा बाबासाहेबांकडे चाललेला आहे, बाबासाहेबांच्या विचारानं या ठिकाणी काम करत आहे. जो सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा माणूस होता, त्यांनी त्या ठिकाणी त्या बाबासाहेबांच्या अभ्यास करत होता, विचाराचा कार्यकर्ता होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे का या देशातील अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त सर्वजण बहुजन समाजातली माणसं बाबासाहेब आंबेडकरचा विचार स्वीकारायला लागली. आणि हा विचार काही असू द्या, हा विचार ज्यावेळी बहुजन समाजामध्ये जाईल, इतर समाजात जाईल, या देशात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. जे काही आहे हे संविधान आहे, ते संविधान कोणी बदलू शकत नाही. हिंदू राष्ट्र तर हजारो वर्षानंतर पण हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. ज्यावेळी तुम्ही हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न कराल, या देशातील समाजाला वाटण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळी हा देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, तो देश त्या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना राज्य करायचं त्यांनी राज्य करा, परंतु बाबासाहेबांना सोडून या देशातलं कोणालाही राज्य करता येणार नाही. बाबासाहेबांचा विचार, या देशाचे संविधान हे तुम्हाला कोणालाही बदलता येणार नाही. मित्र, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घ्या. अमित शहाला कदाचित माहिती नाही, 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्याच दिवशी आम्ही ते सर्व देव सोडून दिलेले आहेत. तुमचे 33 कोटी देव तुम्हाला लकला,
आम्हाला त्या देवाविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण बाबासाहेबांविषयी तुम्ही जर असे म्हणणार असाल आणि धर्माच्या नावानं तुम्ही जर देवाला पुढे करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर स्वर्गात जा. कुठे जिथे असेल तिथं स्वर्गात जा. जाताना सर्वांना बरोबर घेऊन जा. जे जातीन सर्वांना बरोबर घेऊन जा, का जेणेकरून या देशामध्ये फक्त संविधान शिल्लक राहील, इतर काही नाही. म्हणून मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे, देशामध्ये एक वेगळा विचार या ठिकाणी निमित्तानं तयार होत आहे का तो बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्यासाठी विचार करतो. पण आपल्याला खात्री आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे विचार दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढाच हा समाज उसळून उभा राहिल्याशिवाय राहणार. त्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. प्रशांत जगताप या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं, आम्हाला कोणी नेत्याची गरज नाही. आम्ही कोणी राजीनामा द्यावा का द्यायचा नाही ते त्यांनी ठरवायचं. समाजाच्या पलीकडे मी माझ्यासारखा कार्यकर्ता नाही. समाजाला जे अपेक्षित असेल ते त्यांनी करायला मागितलं पाहिजे, बोललं पाहिजे. कोणी राजीनामा द्यायचा आणि कोणी नाही द्यायचा तो प्रश्न त्यांचा राजकीय प्रश्न आहे. पण सुखावलेली माणसं अशी काही करत नाहीत. आम्ही चळवळीमध्ये 40-50 वर्ष घातले. ते कोणी एका नेत्याकडे पाहून तोंड पाहून आम्ही काम केलेलं नाही, समाजाकडे पाहून काम केलेलं आहे. समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील ते करण्यासाठी आम्ही कोणालाही नेत्यालाही सोडत नाही, कोणालाही सोडत नाही. समाजानं आपण निश्चितपणे सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे. गटाताटाचं राजकारण सोडून त्या ठिकाणी समाजावर जे काही अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी आपण पुढे आलं पाहिजे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील राहणारे, डोंगरदऱ्यात राहणारी माणसं आहेत. साधनांशिवाय त्या ठिकाणी त्यांना एकत्र येता येत नाही. पण जे आले ते भरपूर आहे. या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. आणि ज्यावेळी गरज पडेल संपूर्ण तालुका या ठिकाणी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्ताधारी पक्षाने एक लक्षात घेतलं पाहिजे, जी परभणीची घटना घडली त्याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे. तो माणूस काय मनोरुग्ण हे असं म्हणलं गेलं. मनोरुग्ण माणसं का करतील असं, का ज्याला स्वतःचं डोकंच नाही तो कशाला बाबासाहेबांचं शिल्प फोडेल. पण जिवंत माणसं काही जी आहेत, जी सातत्याने भारतीय जनता पक्षातले खासदार आमदार राहिलेली, नेते राहिलेली माणसं आहेत, ते संविधानाच्या बाबतीत उलटसुलट बोलत असतात. त्यांना जरा समजून सांगा, बाबासाहेबांची माणसं ज्यावेळी रस्त्यावर उतरतील त्यावेळी तुमचं राजकीय सत्ता सुद्धा उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि ती सत्ता उलटवण्याची धमक आमच्यात आहे. ठीक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये काही गोष्टी घडत असतात. कशानं झाली निवडणुका, काय होतात हे माहिती नाही. राजकीय तडजोडी असतात. पण समाजाची तडजोड कुठेही करणार नाही. आणि समाजाच्या विरोधात कसल्या प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीने भूमिका घेतली परभणीमध्ये ती अत्यंत वादग्रस्त आणि जातीय भूमिकेतून घेतलेली भूमिका आहे. आणि त्याचप्रमाणे संतोष देशमुखचा एक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी बीडमध्ये खून झाला, ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. म्हणून या देशात कायद्याचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य आणायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना डावलून तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला 50 वर्षाने 1000 वर्ष सत्ता घ्या, पण बाबासाहेबांना डावलण्याचं काही काम नाही. आम्ही निश्चितपणे तुम्हाला तुमच्याबरोबर राहू जेव्हा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान कराल. पण जर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करत नसाल तर निश्चितपणे तुम्हालाही त्या ठिकाणी जोडे खावा लागतील. निश्चितपणे आपण त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन त्यांचा जोडे मारो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो आजचा हा अत्यंत कमी वेळेत आपण या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम केला. आपण सर्वजण आलात. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व विचाराची माणसं इथं आली. फक्त खेदानं म्हणावं लागतं, या तालुक्यात संविधानाला मानणारी माणसं आहेत का नाही माहीत नाही. डॉक्टर अजित नवले असतील, आपले विनयजी सावंत असतील, यासारखी माणसं किंवा ते मुस्लिम भाईसाहेब आपले असतील, ही सर्व काही माणसं आली. पण याच्या पलीकडे जाऊन या देशातील संविधानाला ज्यांना ज्यांना मान्य आहे अशांनी सर्वांनी निषेध व्यक्त करणं गरजेचं होतं. पण ते आले नाही. जरी पण आपण अकेले जरी असलो, एकटे जरी असलो तरी लढणार आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांसाठी लढणार, संविधानासाठी लढणार, एवढंच या ठिकाणी अपेक्षा करतो. या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत. सर्वांनी आपल्या हातात असलेले झेंडे, असणारे फोटोज हे सर्व त्या ठिकाणी हातात उंचून घ्यावेत. निवेदन या ठिकाणी वाचून दाखवलं जाईल.